हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 2 ऑगस्ट 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. लेक्चरची सुरुवात करण्याच्या अगोदर रोज आपल्या लेक्चरचं कसं स्वरूप असतं ते तुम्हाला समजावून सांगतो. पहिल्यांदा आपण रोज न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काय महत्त्वाचे एडिटोरियल आहेत ते आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग स्टार्ट करूया. 2 ऑगस्टचा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आपली पहिली जी न्यूज आहे ती आसाम मिझोराम बॉर्डरशी जो डिस्प्यूट त्यांचा आत्ताच झाला होता त्याच्यावरतीच मी स्पेशल लेक्चरसुद्धा बनवून ठेवलेलं आहे ऑलरेडी. यांचा डिस्प्यूट केव्हापासून आहे, त्याला कारणं कोणकोणती आहेत. त्याचबरोबर त्या लेक्चरमध्ये आपण सॅटेलाईट मॅपिंगचा सोल्युशनसुद्धा सांगितलं होतं ऑलरेडी. आणि इथं त्या सॅटेलाईट मॅप सोल्युशनविषयी सुद्धा काही मंत्र्यांनी बोलले गेले. मग आता आसाम मिझोरामचा जो डिस्प्यूट आहे ना त्याच्यामध्ये कुठंतरी आता दोन्ही राज्यांचे जे चीफ मिनिस्टर्स आहेत, आसामचे चीफ मिनिस्टर आणि मिझोरामचे चीफ मिनिस्टर्स, यांच्यामध्ये कुठंतरी शांतता प्रस्थापित होताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्यामध्ये जे आसामचे चीफ मिनिस्टर आहेत शर्मा, त्यांनी हे सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये सोल्युशन जर काढायचं असेल तर आपल्याला डिस्कशनच सोल्युशन काढता येईल, अदरवाईज सोल्युशन त्याच्यावरती निघणार नाही. त्याचबरोबर मिझोरामचे चीफ मिनिस्टर आहेत, त्यांनी सांगितले की माझं अमित शहांबरोबर म्हणजे युनियन मिनिस्टरबरोबर बोलणं झालेलं आहे आणि त्यामुळे आता लवकरच या समस्येवर आता सोल्युशन निघेल. आणि आसामचे चीफ मिनिस्टर आहेत त्यांनी हे सुद्धा सांगितले की जसं आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटसोबत, केंद्र सरकारसोबत याच्याविषयी बोलणं केलं आहे, ते तशाच प्रकारे आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जाणार आहोत, अशा प्रकारची वक्तव्य त्यांनी त्यांच्या स्पीचमध्ये पत्रकारांसोबत केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळे आता भविष्यात कशा प्रकारे याच्यावरती सोल्युशन निघणार आहे हे सुद्धा बघण्यासारखी गोष्ट असणार आहे. मग पहिली गोष्ट काय आहे तर पहिला की पॉईंट आपल्याला याच्यातून हे घ्यायचं आहे की आसाम मिझोरामचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे, हे लोकेशन आपण बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे आणि त्यामुळं आपल्याला मग त्याची बाँड्री समजून घ्यायला मदत होईल. हा पहिला की पॉईंट. आणि मी जे वेगळं लेक्चर याच्यावरती बनवले, आसाम मिझोरामचा डिस्प्यूट नेमका कोणत्या कारणावरून आहे, त्याची हिस्ट्री काय आहे, ते लेक्चरसुद्धा तुम्ही बघून घ्या. त्याच्या व्यवस्थित त्या नोट्स बनवून ठेवा. हा खूप ज्वलंत मुद्दा आहे, पहिल्यापासूनच खूप न्यूजमध्ये असणार आहे. त्यामुळे याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं कुठंतरी गरजेचं आहे. दुसरा की पॉईंट काय आहे तर दुसरा की पॉईंट हा आहे की इथं सॅटेलाईट मॅपिंगविषयी बोललं गेलं. मग त्या सॅटेलाईट मॅपिंगविषयी थोडी इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं कुठंतरी गरजेचं आहे. मग ती इन्फॉर्मेशनसुद्धा तुम्ही काढून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. आता आसाम मिझोरामचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे ते लोकेशन आपण बघून घेऊयात. हा इंडियाचा पॉलिटिकल मॅप आपण बघू शकतोय आणि इथं जर आसाम मिझोराम आपल्याला लोकेट करायचं झालं तर इथं आपण मिझोराम बघू शकतोय आणि या ठिकाणी आसाम आहे आणि हा जो एरिया आहे तो त्यांच्या बाँड्री लाईनचा एरिया मानला जातो. समजते तुम्हाला. आणि तो एरिया खरं तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं. हा व्हाईट कलरचा जो एरिया आहे ना तो आसाम मिझोरामची बाँड्री लाईन मानली जाते आणि त्याच बाँड्रीवरून खरं तर दोन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात डिस्प्यूट, वारंवार कॉन्फ्लिक्ट होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि याच्यावरती वेगळी इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर मी ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे. त्यामुळं ते लेक्चर तुम्ही बघितलं तर एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व याची इन्फॉर्मेशन मिळून जाईल. त्यामुळं ते प्लीज कृपा करून ते लेक्चर बघून घ्या आणि त्याच्या नोट्स व्यवस्थितरित्या बनवून घ्या. म्हणजे पुन्हा किती जरी वेळा हा मुद्दा न्यूजपेपरमध्ये आला तर त्याचं एक बॅकग्राऊंड तुमच्या माइंडमध्ये असेल, त्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन जरी विचारला गेला तर तुम्ही त्याच्यावरती लिहू शकाल. त्यामुळे ते लेक्चर कवर करून ठेवा, त्याच्या नोट्स वगैरे बनवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला याची डिटेल इन्फॉर्मेशन होऊन जाईल. पुढची न्यूज आहे PV सिंधूशी रिलेटेड आणि PV सिंधूनं आपलं नाव ब्रॉन्झ मेडलवरती कोरलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते टोकियो ऑलिम्पिकमध्ये विशेष करून. आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिला आता ब्रॉन्झ पदक मिळालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. याच्या अगोदरसुद्धा ऑलिम्पिक विनर आहे PV सिंधू आणि याच्या अगोदर 2016मध्ये ज्या ऑलिम्पिक्स झाल्या होत्या रिओ डी जानेरोमध्ये, तिथं तिला सिल्वर मेडल मिळालं होतं. त्यामुळं बॅडमिंटनमध्ये अशा प्रकारे 2 ऑलिम्पिक मेडल मिळवणारी ती पहिली वुमन झाली. हे सुद्धा एक वाखाणण्याजोगी फॅक्ट असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळं या न्यूजमधून आपल्याला की पॉईंट काय घ्यायचं आहे तर पहिला तर की पॉईंट आपल्याला हा घ्यायचा आहे की PV सिंधूचे बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन टोटल आपल्याला असायला पाहिजे. किती मेडल मिळाले आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, ते आपल्या एक्झामच्या दृष्टीतून महत्त्वाचे असू शकते. त्याचबरोबर एक प्रेरणादायी गोष्ट म्हणून सुद्धा ती आपण बघून ठेवणं कुठंतरी
गरजेचं होऊन बसतं. त्याच्यासाठी ही महत्त्वाची न्यूज होती. पुढे इथं छोटीशी एक आकडेवारी दिली आणि त्याच्यामध्ये हे सांगितलं की पुन्हा एकदा कुठंतरी कोविड-19च्या केसेस ज्या आहेत त्या पुन्हा एकदा वाढत असताना आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत. जवळजवळ 40,464 पर्यंत ॲव्हरेज गेलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये केरळा राज्य जे आहे ते टॉपला असलेलं पाहाव्यास मिळते. म्हणजे केरळा राज्यामध्ये सर्वात जास्त केसेस सापडताना आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत. म्हणजे पुन्हा एकदा कोविड-19च्या केसेस वाढत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. म्हणजे तिसऱ्या लाटेची ही कुठंतरी लक्षणं तर नाहीत ना, अशा प्रकारचा क्वेश्चन सर्वांसमोर उभं राहिलेला पाहाव्यास मिळतोय. पुढची न्यूज आहे ती GSTशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे आणि GST कलेक्शनमध्ये कुठंतरी आपल्याला वाढ होताना पाहाव्यास मिळते. विशेष करून जर मे 2020 पासून जुलै 2020 पर्यंतचा जर कालावधी आपण बघितला ना, तर आता मे 2020 कमी होतं कलेक्शन, त्यानंतर वाढत गेलेलं आपल्याला कुठंतरी पाहाव्यास मिळते आणि ते कुठपर्यंत वाढत गेलं तर एप्रिल 2021 पर्यंत वाढत गेलं होतं. त्यानंतर मे आणि जूनमध्ये ते नंतर खाली आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं कलेक्शन आणि आता जुलैमध्ये पुन्हा एकदा ते वाढत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते आणि त्याचा ग्राफ आता वरच्या दिशेनं कुठंतरी जात असताना आपल्याला पाहाव्यास मिळते आणि ही आपल्या इकॉनॉमीच्या रिबूस्टसाठी खूप चांगली गोष्ट आहे असं इकॉनॉमिस्ट एक्सपर्ट्स जे आहेत त्यांच्याकडून बोललं जात असताना पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर आणखी काही इकॉनॉमिक एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडून हे सांगितले की इनकम्प्लीट रिबाउंड आहे. म्हणजे अजून इकॉनॉमीला खूप निगेटिव्ह परिणामसुद्धा सहन करावे लागणार आहेत, पण ते आता एवढ्यात दिसणार नाहीत असं कुठंतरी त्या इकॉनॉमिस्टकडून सांगण्यात येत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आता याच्यातून की पॉईंट आपल्याला काढायचा झाला तर पहिला आणि महत्त्वाचा की पॉईंट आपण काय काढू शकतो तर GST विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. विशेष करून GST स्लॅब्स किती आहेत आणि त्याचं पर्सेंटेज काय आहे. तर फॉर एक्झाम्पल 0% आहे, 5% आहे, 12% आहे, 18% आहे आणि 28% आहे. समजते हे GSTचे स्लॅब्स आहेत आणि त्याच्याविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मग कोणत्या स्लॅब्स मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, म्हणजे कोणत्या इन्स्ट्रुमेंटवरती कोणत्या गोष्टींवरती किती % GST आपल्याला द्यावं लागतो याची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. हा की पॉईंट या न्यूजमधून आपण घेऊ शकतोय. पुढची न्यूज आहे ती राजस्थान स्टेटशी रिलेटेड असणारी न्यूज आहे आणि इथं आता पॅन्डेमिकमुळं लॉकडाऊन असल्यामुळं तिथले जे शेतकरी आहेत ते या पॅन्डेमिकचा फायदा घेत असताना कुठंतरी पाहाव्यास मिळतात. म्हणजे कसं तर राजस्थान गव्हर्नमेंटनं जी त्यांना सबसिडी दिली आहे ना त्याच्यातून शेतीबरोबरच ते उद्योजकतासुद्धा करताना पाहाव्यास मिळतात. म्हणजे काय ते जे पीक उत्पादित करताय ना त्याच्यावरती प्रोसेसिंग करणारे इंडस्ट्री सुरू होत आहेत, त्याच्याशी रिलेटेड आणखी काही युनिट सुरू केले जात आहेत. म्हणजेच एकंदरीत जर इन्व्हेस्टमेंट त्याच्यातली बघितली आपण एकंदरीत राजस्थानची तर ती 1255 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट असलेली पाहाव्यास मिळते आणि शेतकरी शेतीबरोबरच आंत्रप्रेन्योर होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे लघु उद्योजक होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. ही सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग याच्यातून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं आहे तर राजस्थानचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे आणि त्या ॲग्रिकल्चरलचा उल्लेख आला, शेतकऱ्यांचा उल्लेख आला. मग दुसरा पॉईंट काय आहे आपल्याला बघायचं आहे तर राजस्थानमध्ये महत्त्वाची पिकं कोणकोणती घेतली जातात त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. समजतं. हे 2 की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतोय. आता राजस्थानचं लोकेशन आपण इंडियन मॅपवरती बघून ठेवूयात कशा पद्धतीने आहे ते. या मॅपमध्ये आपण राजस्थानचं लोकेशन व्यवस्थित बघू शकतोय. विशेष करून मग इथं जर राजस्थान आपण बघितलं तर शेजारील राज्य जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये गुजरात आहे, बाउंड्री लाईन टच करणारे राज्य. त्यानंतर मध्य प्रदेश आहे, त्यानंतर उत्तर प्रदेश इथं असलेलं पाहाव्यास मिळते, त्यानंतर इथं हरियाणा आहे आणि पंजाब आहे. या राज्यांची बाउंड्री त्याला टच करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि इंटरनॅशनल बाउंड्रीचा जर विचार केला आपण तर त्याच्यामध्ये पाकिस्तानची बाउंड्रीसुद्धा त्याला टच करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. इथं तुम्ही पाकिस्तान पाहू शकताय. समजते तुम्हाला. हे आहे राजस्थानचं लोकेशन आपल्या इंडियन पॉलिटिकल मॅपवरती. पुढची न्यूज आहे ती त्रिपुराशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे आणि त्याच्यामध्ये विशेष करून कोणाविषयी बोललं गेलं आहे तर त्याच्यामध्ये हलाम पीपलविषयी खरं तर बोललं गेलं आहे. हे जे हलाम पीपल्स आहेत आणि जे ब्रूक रेफ्युजी आहेत यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्लॅश झाल्यामुळं ते आसामच्या करीमगंज डिस्ट्रिक्टमध्ये ते आश्रय त्यांनी घेतलेला पाहाव्यास मिळालं. हे खरं तर आहेत त्रिपुराचे, परंतु यांच्यामधला क्लॅश असल्यामुळं, भांडण असल्यामुळं
तिथं मोठ्या प्रमाणात रक्तपात होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळं या हलाम जमातीच्या लोकांनी आसाममधल्या करीमगंज डिस्ट्रिक्टमध्ये आश्रय घेतला होता. आणि तिथं करीमगंज डिस्ट्रिक्टमध्ये तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननं त्यांना तिथं राहण्याची वगैरे सोय तात्पुरती केली होती. आणि आता ते त्रिपुरामध्ये परतलेली पाहाव्यास मिळतात. जवळजवळ 700पेक्षा जास्त ते लोक असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग पहिला तर की पॉईंट आपल्याला काय बघायचा आहे, तर पहिला की पॉईंट आपल्याला बघायचा आहे की हलाम आणि जे ब्रू कम्युनिटी आहे त्यांच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट काय आहे, तर लोकेशन माहिती असणं गरजेचं आहे. इंडियन पॉलिटिकल मॅपवरती त्रिपुराचं लोकेशन कुठं आहे आणि आसामचं लोकेशन तर आपण ऑलरेडी मिझोराम आसाम कॉन्फ्लिक्टची न्यूज बघत होतो त्यावेळेस बघून ठेवलेलं आहे. त्यामुळं आपल्याला त्रिपुराचं लोकेशन तरी माहिती असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. हे 2 की पॉईंट आपल्याला या न्यूजच्या अंतर्गत बघणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. ही विकिपीडियाच्या माध्यमातून आपण हलाम लोकांविषयी, हलाम पीपल्स जे आहेत त्यांच्याविषयी बेसिक इन्फॉर्मेशन आपण बघू शकतो. विशेष करून ते जी लोक आहेत, ती जी जमात आहे, हलाम कम्युनिटी आहे, ती कोणकोणत्या राज्यांमध्ये खरं तर आढळते. त्याच्यामध्ये त्रिपुरा पहिल्यांदा आहे, त्रिपुरामध्ये जास्त आढळते. त्यानंतर आसाममध्ये आणि त्यानंतर मिझोराममध्ये, या 3 राज्यांमध्ये इंडियामध्ये ती जमात आपल्याला आढळते. त्याचबरोबर यांना हलाम पीपल हे नाव कोणी दिलं आहे, तर ते तिप्रा महाराजा या राजानं त्यावेळेस दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर यांना रियामसुद्धा म्हणतात. हलाम पीपल्सला रियामसुद्धा म्हणतात. त्याचं लिटरली मिनिंग असं आहे की ह्युमन बिईंग, मानवता, त्याला रियाम असं म्हणतात. आणि विशेष करून या हलाम पीपल्समध्ये आणखी 12 सब कम्युनिटीज म्हणजे 12 सब ट्राईब्स पडतात. त्याच्यामध्ये त्या 12 ट्राईबची नावं काय आहेत, तर त्याच्यामध्ये चोरी आहे, मलसोम आहे, रँगखोल आहे, कैपेंग आहे, कलाई आहे, रँगलोंग आहे, साकाचीफ आहे, थांगचीफ आहे, माराचेपँग किंवा मोर्सेफँग आहे. त्यानंतर बॉंगचेर आहे, कोरबॉंग आहे, डाब आहे आणि रुपिनी आहे. या ज्या ट्राईब्स आहेत त्यासुद्धा त्यांच्यामध्ये हलाम पीपल्समध्ये आढळतात. विशेष करून त्यांची जर पॉप्युलेशन अप्रॉक्सिमेटली बघितली तर 58,000 पॉप्युलेशन असलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. बऱ्यापैकी त्यांची पॉप्युलेशन तिथं असताना पाहाव्यास मिळते. आणि त्यांच्या लँग्वेजेस वगैरे वरून सुद्धा इथं सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या 12 सब ट्राईब्स आहेत ना, त्याच त्यांच्या लँग्वेज असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि त्या खरं तर 12 सब ट्राईब्स आहेत त्या लँग्वेजवरूनच पडलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. रिलिजियनला ते कोणत्या फॉलो करतात, तर ते ख्रिश्चनिटीला फॉलो करतात, हिंदुइझमला फॉलो करतात आणि आर्मेनिझमला फॉलो करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळत असतात आपल्याला. आणि विशेष करून रिलेटेड एथनिक ग्रुप म्हणजे त्यांचा उगम कोणत्या इथनिसिटीमधून झालेला आहे, तर त्याच्यामध्ये चीन आहे, कुकी आहे आणि मिझो आहे. मिझो पीपल्स जे आहेत ते सुद्धा त्यांचे उद्गाता मानले जातात. कुकी पीपल्स मानले जातात आणि चीन पीपल्ससुद्धा मानले जातात. त्यांचा उगम तिथून झाला आहे त्या जमातीचा. एवढी बेसिक इन्फॉर्मेशन आपण विकिपीडियावरून बघू शकतो. इथं पुढचं आपण बघितलं होतं की ब्रू पीपलविषयी इन्फॉर्मेशन बघायची होती आपल्याला आणि त्याची इन्फॉर्मेशन इथं दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये मग विशेष करून जर बघायचं झालं तर त्याच्यामध्ये जे ब्रू आहेत त्यांना त्रिपुरी क्लॅनसुद्धा म्हणतात. आणि विशेष करून ते नॉर्थ ईस्टमध्ये, इंडियाच्या नॉर्थ ईस्ट भागामध्ये सापडतात, उत्तर पूर्वेच्या भागामध्ये सापडतात. विशेष करून मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये. आणि आसाममध्ये सुद्धा थोड्या बहुत प्रमाणात ही लोक आपल्याला आढळतात. आणि त्यांची जी लँग्वेज आहे, बोलीभाषा आहे, ती कोकबोरोक ही बोलीभाषा त्यांची असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. कोकबोरोक लँग्वेज ते बोलतात. आणि विशेष करून तिबेटो बर्मन मधून त्यांचा उगम झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. म्हणजे तिबेटच्या भागातून ते आलेले पाहाव्यास मिळतात. खरं तर इंडियामध्ये त्यांना रिफ्युजी मानलं जातं, म्हणजे आश्रित लोक मानलं जातं. आणि त्यांची जी पॉप्युलेशन टोटल आहे ती 1,88,220 पॉप्युलेशन आहे त्यांची 2011च्या सेन्सेसनुसार. आणि रिजन त्यांचा नॉर्थ ईस्ट इंडिया, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. लँग्वेज ती कोकबोरोक ही बोलतात, त्याला त्रिपुरी लँग्वेजसुद्धा म्हणतात, त्रिपुरी भाषासुद्धा म्हणतात. रिलिजन ते हिंदुइझमला फॉलो करतात. आणि रिलेटेड इथनिक ग्रुप त्यांचा त्रिपुरी पीपल आहे. इथनिक ग्रुप त्यांचा कोणता आहे, तर त्रिपुरी पीपल आहे.
ही बेसिक इन्फॉर्मेशन विकिपीडियाच्या माध्यमातून आपण बघू शकतोय. ब्रू पीपल्स जे आहेत, ब्रू कम्युनिटी आहे त्यांच्याविषयीची. या पॉलिटिकल मॅपवरती आपण त्रिपुराचं लोकेशन इथं बघू शकतोय. इथं त्रिपुरा आपल्याला पाहाव्यास मिळतोय आणि त्याच्या शेजारील राज्य जर बघितलं तर त्याच्यामध्ये आसाम आहे, मिझोराम आहे. ही 2 राज्य त्याच्या शेजारील राज्य म्हणून ओळखले जातात. आणि इंटरनॅशनल बाउंड्रीचा विचार केला तर त्याच्यामध्ये बांगलादेशची त्याला बाउंड्री लाईन टच करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. हा पॉलिटिकल मॅप आणि हे त्रिपुराचं लोकेशन आपण इथं बघू शकतोय. त्याचबरोबर इथं लोंगाई रिव्हरचा उल्लेख आला आहे. त्यामुळे लोंगाई रिव्हरविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं कुठेतरी गरजेचं होऊन बसतं. हा तिसरा की पॉईंट होऊ शकतो आपला या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे लक्षद्वीपशी रिलेटेड. आणि लक्षद्वीपमध्ये मोठ्या प्रमाणात विला डेव्हलप करणं, त्याचबरोबर बीच डेव्हलप करणं याचा प्रोजेक्ट पास झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतो आहे. परंतु तो प्रोजेक्ट कुठंतर चुकीचा मानला जातो आहे. कारण का तर जे बायोलॉजिस्ट आहेत, मराईन बायोलॉजिस्ट जे आहेत, त्यांनी हे सजेशन केले की जे समुद्रातले जीवजंतू आहेत आपल्याला जे हॅबिटॅट तिथं मिळतं ना, त्याला अशा प्रकारच्या कन्स्ट्रक्शनमुळं धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे कन्स्ट्रक्शन जे आहे ते नेचरला धरून नाही आहे, नेचरच्या विरोधात होऊ शकतं भविष्यात. परंतु यांच्या एक्सपर्ट जे आहेत हे यांना इग्नोर करून अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला जवळजवळ 370 स्ट्रक्चर्स ऑन बीचेस, 370 अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला मान्यता देण्यात आलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळे कुठंतरी आता भविष्यात गदारोळ निर्माण होतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यातून पहिला की पॉईंट आपल्याला काय करायचं तर लक्षद्वीपचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. दुसरं महत्त्वाचं काय तर लक्षद्वीप आणखी जास्त न्यूजमध्ये होतं. त्याला कारण काय होतं तर लक्षद्वीप रिडेव्हलपमेंट ॲक्ट जो आला होता नवीन, त्याच्यामुळे सुद्धा जास्त न्यूजमध्ये होतं. मग त्याच्याविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. मग आता लक्षद्वीपचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून घेऊया कसं आहे आपल्या इंडियापासून म्हणजे हा इंडियाचाच भाग आहे. याच्यामध्ये जर आपण लक्षद्वीपचं लोकेशन बघितलं ना तर ते लक्षद्वीपचं लोकेशन आपण इथं बघू शकतोय. आणि इथं छोटी छोटी बेट आपल्याला असलेली पाहाव्यास मिळतात लक्षद्वीपची. आणि या लक्षद्वीपमध्येच अशा प्रकारची कृत्य होताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्यानंतर अंदमान निकोबार बेटे आहे, हा सुद्धा इंडियाचाच पार्ट आहे. हा इथं तुम्ही याचं लोकेशन बघू शकता कशा पद्धतीनं आहे ते. समजते तुम्हाला. हे दोन्ही पार्ट जे आहेत ते इंडियाचे पार्ट आहे आणि याचंसुद्धा लोकेशन तुम्हाला चांगल्या पद्धतीनं असणं, माहिती असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं आपल्याला या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे ती खरीप क्रॉप्स रिलेटेड आहे, खरीप पिकाशी रिलेटेड आहे. खरं तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळजवळ 5% पेरणीमध्ये कमतरता झाली. अशी आकडेवारी याच्या अगोदर आपण द हिंदूलाच बघितली होती. परंतु ती आकडेवारी आता रिकवर होताना दिसते. कारण मान्सून आता जास्त वाढत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. मान्सूनचा पाऊस आता वाढत असताना पाहाव्यास मिळतो. त्यामुळं त्याच्यामध्ये कुठंतरी रिकव्हरी होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे तो जो गॅप आहे तो 5%पेक्षा कमी झालेला आपल्याला कुठेतरी पाहाव्यास मिळतो. विशेष करून जे ऑइल सीड्स असतील, पल्सेस असतील, मायलेट्स असतील. ऑइल सीड्स म्हणजे तेलबिया, मग त्याच्यामध्ये भुईमुग येऊ शकतं, सोयाबीन येऊ शकतं, अशा तेलबिया येऊ शकतात. पल्सेस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींची पेरणी होते, त्या डाळींचा विषय पल्सेसमध्ये येतो, त्याला पल्सेस म्हणतात इंग्लिशमध्ये. मायलेट्स म्हणजे बाजरीला आपण मायलेट्स म्हणू शकतो इंग्लिशमध्ये. या पिकांमध्ये कुठंतरी ग्रोथ होताना, पेरणीमध्ये त्यांच्या वाढ होताना आपल्याला पाहाव्यास मिळते. परंतु जर त्याच्यामध्ये राजस्थान असेल, मध्य प्रदेशातील आणि महाराष्ट्र असेल, या राज्यांचा जर विचार केला ना तर या राज्यांमध्ये पहिल्यासारखीच परिस्थिती आज तागायत पाहाव्यास मिळत आहे. म्हणजे इथं गेल्या वर्षी या तुलनेत कमीच पेरणी होताना आपल्याला पाहाव्यास मिळते. पण अदर कंट्रीचा जर विचार आपण केला, ओव्हरऑल कंट्रीचा, तर त्या कंट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात पेरणी पुन्हा एकदा होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे जो गॅप 5%चा होता ना तो कुठंतरी भरून निघत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. पेरणीला इंग्लिशमध्ये सोविंग म्हणतात. इथं सोविंग दिलं आहे. पेरणीला इंग्लिशमध्ये शोविंग म्हणतात. सोविंग, SOWING, हे माहितीच असेल तुम्हाला. मग याच्यामध्ये आपल्याला की पॉईंट पहिला काय बघायचं आहे तर पहिला की पॉईंट आपल्याला हा बघायचा आहे की खरीप क्रॉप्स कोणकोणते आहेत, खरीप पिकं, खरीप हंगामात घेतली जाणारी पिकं कोणती कोणती आहेत, ती पिकं आपल्याला बघून ठेवणं गरजेचं आहे.
बरोबर आहे. आणि त्याचबरोबर आता खरीपचा उल्लेख आला इथं म्हटल्यावर त्याचबरोबर तुम्ही रब्बी पिकं कोणकोणती आहेत याचीसुद्धा इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे. समजते तुम्हाला रब्बी हंगामामध्ये कोणती पिकं घेतली जातात. दुसरा की पॉईंट आपल्याला काय तर मान्सूनचा इथं उल्लेख आला आहे. मग आता मान्सूनचा उल्लेख आला आहे म्हणल्यावर मान्सूनची निर्मिती कशा पद्धतीने होते, कोणत्या राज्यामध्ये कोणत्या तारखेला कोणत्या महिन्यामध्ये मान्सून पोहोचतो, मान्सूनचा पाऊस, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला जॉग्रफीच्या माध्यमातून बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. समजते तुम्हाला. आणि तिसरा की पॉईंट काय तर इथं पिकांविषयी बोललं जाते. बरोबर आहे. मग इंडियातल्या कोणकोणत्या भागामध्ये कोणकोणत्या प्रकारची पिकं घेतली जातात याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण जॉग्रफीच्या माध्यमातून काढून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. हे 3 की पॉईंट आपण या न्यूजच्या माध्यमातून बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे ती इंडिया चायनाशी रिलेटेड न्यूज आहे. आणि इंडिया चायनामध्ये आत्ताच आपण बघितलं की 12वं चर्चासत्र संपन्न झालं त्यांच्यामध्ये. आणि विशेष करून इथं बोललं जाते सिक्कीमच्या नॉर्थ भागाविषयी बोललं झालं. सिक्कीमच्या नॉर्थ भागामध्ये हॉटलाईन डेव्हलप केले गेले. म्हणजे तिथं कोणत्याही प्रकारच्या शस्त्रसंधीचं उल्लंघन करायचं नाही आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करायचा नाही, असं चायनीज आर्मी आणि इंडियन आर्मीमध्ये ठरलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ती सांगणारी आपल्याला न्यूज आहे. मग पहिला की पॉईंट काय आहे तर इंडिया चायनाचा जो LAC लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा पार्ट आहे ना, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. त्याचा मॅप मी तुम्हाला काल पण दाखवला, तर याच्या अगोदर अनेक वेळा दाखवले. आता मी त्याचा मॅप दाखवत नाही, तुम्ही स्वतः जाऊन बघा तो मॅप कशा पद्धतीने, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल कुठं आहे, लाईन ऑफ कंट्रोल कुठं आहे, पाकव्याप्त काश्मीर काय आहे, सियाचिन ग्लेशियर कुठं आहे, चायना व्याप्त काश्मीर कुठं आहे, याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही बघून ठेवणं या न्यूजच्या अंतर्गत गरजेचं होऊन बसतं. आणि ते बघून तुम्ही ठेवा. पुढची न्यूज आहे ते आपले एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर S जयशंकर आहेत ना, त्यांच्याविषयी सांगणारी ही खरं तर न्यूज आहे. त्याच्यामध्ये विशेष करून ते काय बोलत आहेत तर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलविषयी बोलत आहेत. आणि ऑगस्ट महिन्याची प्रेसिडेन्सी जी याची आहे म्हणजे अध्यक्षता जी आहे ती इंडियाकडे असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यामध्ये विशेष करून साऊथ चायना सी वरती याच्यामध्ये भर दिला जातो. मग साऊथ चायना सीमध्ये नेव्हिगेशन करण्याचा प्रत्येक कंट्रीला, तिथल्या शेजारच्या प्रत्येक कंट्रीला अधिकार आहे असं त्याच्यामध्ये बोललं जाते. आता असं बोलण्याचं कारण काय तर चायना जे आहे ना तिथं स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतं. चायना जो देश आहे ना तो साऊथ चायना सीमध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचबरोबर S जयशंकर यांनी काय सांगितलं की प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आपण डायलॉग्सनं काढायला पाहिजे. आणि इंटरनॅशनल लॉचा इंडियानं प्रत्येक वेळेस इंटरनॅशनल लॉला फॉलो करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याच्यामध्ये इंडिया जवळजवळ यशस्वी झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. समजते. आता याच्यातून आपल्याला पहिला की पॉईंट काय तर घ्यायचा आहे तर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. कालच आपण विकिपीडियाच्या माध्यमातून युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलविषयी बोललो होतो, बघितलं होतं डिटेल इन्फॉर्मेशन. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आहे ते युनायटेड नेशनचं एक पार्ट आहे. आणि त्याचं एम काय आहे तर जगामध्ये शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करणं. समजते. ही इन्फॉर्मेशन आपण विकिपीडियावर काल बघितली होती. हा पहिला की पॉईंट आहे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलविषयी डिटेल इन्फॉर्मेशन बघणं. आणि त्याचबरोबर युनायटेड नेशनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला बघावीच लागेल युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलविषयी बघत असताना. हा पहिला की पॉईंट. आणि दुसरा की पॉईंट काय तर साऊथ चायना सीविषयी याच्यामध्ये बोललं गेलं. मग साऊथ चायना सीचं नेमकं लोकेशन काय आहे ते लोकेशन आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. मग आता इथंच आपण बघून घेऊया की साऊथ चायना सीचं लोकेशन कशा पद्धतीने आहे. आणि मग आपल्याला समजेल की चायनाचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये काय, आणि शेजारील महत्त्वाच्या कंट्रीज आणि महत्त्वाचे स्टेक होल्डर त्याच्यामध्ये कोणकोणत्या कंट्रीज आहेत त्या बघूयात. मग आपण इथं आपण साऊथ चायना सीचं या मॅपवरती लोकेशन बघू शकतो व्यवस्थित. इथं आपल्याला साऊथ चायना सी पाहाव्यास मिळतं. आणि शेजारील महत्त्वाच्या कंट्रीज जर बघितलं तर त्याच्यामध्ये फिलिपाईन्स आहे, त्याच्यामध्ये सिंगापूर आहे, मलेशिया आहे, इथं कंबोडिया आहे, इथं व्हिएतनाम आहे. ही महत्त्वाची शेजारील ठिकाणं आपल्याला पाहाव्यास मिळतात. परंतु याच्यामध्ये जास्त करून चायनाचा इल्लिगल हस्तक्षेप वारंवार असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो या साऊथ चायना सीच्या एरियामध्ये. आणि याच्यावरतीच आता इंडियासुद्धा बोलत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला. आणि या सीवरती जो सर्व देशांचा अधिकार आहे ना तो अधिकार कुठंतरी स्वतः घेण्याचा प्रयत्न चायना आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे इथं डॉमिनन्स निर्माण करण्याचा प्रयत्न चायना वारंवार करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळत असतं. आणि इंडियापासून सुद्धा साऊथ चायना सीचं लोकेशन तुम्ही बघू शकता. आणि मध्ये जर कंट्रीचा विचार केला तर त्याच्यामध्ये बांगलादेश आहे, म्यानमार आहे, लाओस आहे, थायलंड आहे, इथं कंबोडिया आहे, इथं व्हिएतनाम आहे.
या मधल्या कंट्री आपल्याला पाहाव्यास मिळतात। आणि बाकी टॉपोग्राफीचा विचार केला आपण तर इथं बे ऑफ बेंगॉल आहे, इथं अंदमान सी आहे, इथं गल्फ ऑफ थायलंड आहे, समजते। इकडं तुम्हाला दक्षिणेला जावा पाहाव्यास मिळते, जावा सी, त्यानंतर सेलेब्स सी इथं पाहाव्यास मिळते, इथं बंदा सी पाहाव्यास मिळते, इथं तमीर सी, आणि इथं आराफुरा सी पाहाव्यास मिळते, आणि इथं पापुआ न्यू गिना पाहाव्यास मिळते। ज्यावेळेस आपण ऑस्ट्रेलियाचा मॅप बघत होतो त्यावेळेस आपण पापुआ न्यू गिनाचं लोकेशन बघून ठेवलं होतं त्यावेळेस। इथं तैवान पाहाव्यास मिळते, इथं फिलिपाईन्स पाहाव्यास मिळते, हे ऑलरेडी सांगितलं मी तुम्हाला, समजते। आणि हा जो एरिया आहे तो जास्त कॉन्ट्राव्हर्शियल एरिया मानला जातो, कारण वारंवार चायनाचा या एरियामध्ये हस्तक्षेप असतो, त्यामुळं या प्रत्येक कंट्रीसोबत चायनाचा कधी ना कधी कॉन्फ्लिक्ट सुरू असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो, आणि त्याच्यासाठी मग हा एरिया आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण वारंवार न्यूजमध्ये असल्यामुळं। पुढची न्यूज आहे ना ती तशी खूप महत्त्वाची आपल्यासाठी, कारण सेक्शन 66A हे जास्त न्यूजमध्ये आहे पहिल्यापासूनच। कारण याचं सांगतो, पहिल्यांदा सांगतो की जे 66A आहे कलम, ते आपल्याला खरं तर हे कलम जे आहे ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट जो आपला आहे त्याचं हे कलम होतं म्हणायला लागेल, कारण 2015मध्ये सुप्रीम कोर्टामधून हे रद्द करण्यात आलं आहे। या कलमाच्या अंतर्गत जर तुम्ही सोशल मीडियावरती एखादी पोस्ट करत असाल आणि त्याच्यामुळं समाजामध्ये असंतोष निर्माण होत असेल, समाजामध्ये दंगलीसारखं स्वरूप निर्माण होत असेल, समाजामध्ये हिंसा निर्माण होत असेल, तर तुम्हाला कलम 66A अंतर्गत तुम्हाला सजा होऊ शकत होते, तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकत होता। पण 2015मध्ये श्रेया सिंघल केसच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टानं 66A हे कलम रद्द करण्यात आलं होतं सुप्रीम कोर्टाकडून। आता तुम्ही म्हणाल या कलमामध्ये असं चुकीचं काय आहे की ते रद्द करण्यात आलं? त्या कलमामध्ये चुकीचं काय नव्हतं, परंतु ते कलम चुकीच्या रीतीनं वापरलं जात होतं वारंवार, त्याचा एक शस्त्रासारखा वापर केला जात होता। कारण का तर तुम्ही पोस्ट एखादी सोशल मीडियावरती केली आणि त्याच्यातून कोणत्याही प्रकारे समाजामध्ये हिंसा भडकत नाही आहे, कोणत्याही प्रकारचे दंगलीसारखं स्वरूप निर्माण होत नाही, कोणत्याही प्रकारच्या लोकांमध्ये असंतोष निर्माण होत नाही, म्हणजे तुम्ही एक सामान्य पोस्ट टाकले फक्त सोशल मीडियावरती। परंतु जर तुम्हाला पॉलिटिकल रिव्हेंजमधून तुम्हाला जेलमध्येच टाकायचा इरादा माझा असेल, तर मी मग जाऊन काय करणार की तुमच्या विरोधात 66 कलम 66A लावणार। त्यामुळे तुमच्यावर तो गुन्हा दाखल झाला आणि तुम्हाला त्याच्यामुळे काय झालं तर कस्टडी झाली, अरेस्ट झाली, आणि त्यामुळे त्यानंतर मग 3-4 वर्षानंतर निकाल लागला की तुम्ही निर्दोष आहात। परंतु ती 3-4 वर्ष जी गेलेली आहेत ना, ती 3-4 वर्ष भरून निघत नाहीत ना, समजते। म्हणजेच एकंदरीत मला तुम्हाला काय सांगायचं की 66A हे या कलमाचा खूप मोठ्या प्रमाणात चुकीचा वापर व्हायला लागला। त्यामुळे श्रेया सिंघल जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टानं हे जे 66A कलम आहे ते रद्द केलं होतं, समजते। परंतु पुन्हा हा मुद्दा चर्चेत का आला तर हे 2015मध्ये रद्द केलं गेलं, तरीसुद्धा 2015 नंतर सुद्धा 66A अंतर्गत अनेक लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत। म्हणजे पोलीस डिपार्टमेंटला असू द्या, त्याच्याशी रिलेटेड कर्मचाऱ्यांना असू द्या, हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट माहिती नाही किंवा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट त्यांनी फॉलो केलं नाही हे माहिती नाही, परंतु त्याच्या अंतर्गत केसेस दाखल झालेले आहेत। आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टामध्ये एका NGOनं पिटिशन दाखल केली होती, आणि त्या पिटिशनमध्ये जवळजवळ हजारांमध्ये संख्या होती। 2015 नंतर 66A कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या लोकांची संख्या हजारांमध्ये होती, आणि ती सुप्रीम कोर्टाच्या समोर संख्या ज्यावेळेस आली त्यावेळेस सुप्रीम कोर्टानं त्याच्यावरती चिंता व्यक्त केली होती, आणि हे कुठंतरी शॉकिंग आहे असं सुप्रीम कोर्टाचं त्याच्यावरती रिमार्क होता। आणि आता सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे की कलम 66A अंतर्गत गुन्हा दाखल होऊ नये ही जबाबदारी प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटची आहे, आणि त्यामुळं प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटनं हे दक्षता घ्यायला पाहिजे की या कलमाचा इथून पुढं वापर होऊ नये 66A। आणि कारण का तर 2015मध्ये ऑलरेडी ते रद्दबादल केले गेले सुप्रीम कोर्टाकडून, आणि सुप्रीम कोर्ट म्हणजे आपलं सर्वोच्च न्यायालय, त्याच्यापुढे कोणच असू शकत नाही। त्यामुळे त्याचं पालन केलं जावं, आणि त्याच्या पालन करण्याची जबाबदारी प्रत्येक राज्य सरकारची आहे, स्टेट गव्हर्नमेंटची आहे, असं या न्यूजमध्ये सांगितलं आपल्याला सुप्रीम कोर्टानं, समजते तुम्हाला। त्यामुळे आता आपल्याला पहिला की पॉईंट काय तर कलम 66A विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, हा पहिला की पॉईंट आपला। दुसरा की पॉईंट काय तर श्रेया सिंघल केस जे आहे ना त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे, समजते। त्याच्यामध्ये जजमेंट सुप्रीम कोर्टानं काय दिलं होतं याची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे आपल्याला, बरोबर आहे। आणि तिसरा की पॉईंट काय आहे तर हा टोटल इश्यू तुम्हाला माहिती पाहिजे की सोशल मीडियावर पोस्ट करणं हा आपला
आता फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन झालं आहे ते, म्हणजे आपला फंडामेंटल राईट आहे आणि त्याचं हनन करण्याचं कार्य 66A करत होतं. हनन कशा पद्धतीने करत होतं तर 66A मध्ये ज्या तरतुदी दिल्या आहेत ना त्याच्या अंतर्गत कमी लोकांना अरेस्ट होत आहेत, परंतु 66A चुकीचा वापर करण्यासाठी 66A जास्त लोकांकडून प्रेफरन्स दिला जात होता 66A, म्हणजे 66A कुठेतरी चुकीचा वापर होत होता. आणि विशेष करून काय बोललं जाते तर याच्यामुळं फंडामेंटल राईटचं सुद्धा हनन होत होतं, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचं म्हणजे तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं सुद्धा हनन होत होतं. त्यामुळे सुद्धा हे जास्त न्यूजमध्ये होतं. म्हणजे तिसरा की पॉईंट आपल्याला काय बघायचा आहे तर हा जो टोटल घटनाक्रम आहे तो डिटेलमध्ये तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि चौथा की पॉईंट आपण फंडामेंटल राईट जे आपलं 12 ते 35 फंडामेंटल राईट सांगतात आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं आर्टिकल 12 ते 35 आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. हे 4 की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतो आणि हे कलम 66 जास्त न्यूजमध्ये वारंवार न्यूजमध्ये, त्यामुळे प्लीज ही जी मी आत्ता डिटेल इन्फॉर्मेशन सांगितली ना याच्या नोट्स वगैरे बनवून ठेवा, जेणेकरून वारंवार त्याची रिव्हिजन तुमचे होणं कुठेतरी गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे जी अश्वगंधा वनस्पती आढळते ना ती औषधी वनस्पती मानली जाते आणि त्या वनस्पतीशी रिलेटेडच ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. भारताची जी आयुष मिनिस्ट्री आहे तिनं कोलॅबरेशन केलं आहे कोणाबरोबर तर लंडन स्कूल ऑफ हायजिनिक अँड ट्रॉपिकल मेडिसिन्स यांच्याबरोबर कोलॅबरेशन केलं आहे आणि त्याच्यामध्ये मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग झालेलं आहे. त्याच्यामध्ये विशेष करून 2000 व्हॉलंटियर जे आहेत पार्टिसिपंट्स आहेत त्यांच्यावरती एक प्रयोग केला जाणार आहे आणि त्याच्यामधून ठरणार आहे की अश्वगंधाचा उपयोग कोविड-19च्या रिकव्हरीसाठी आपण करू शकतो की नाही करू शकतो. समजते तुम्हाला, म्हणजे त्याच्यावरती कुठंतरी अश्वगंधावरती रिसर्च होणार आहे. कशासाठी तर आपण कोविड-19साठी अश्वगंधाचा उपयोग किती प्रमाणात करू शकतो हे फाइंड करण्यासाठी. समजते. खरं तर अश्वगंधाला जर दुसरं नाव तुम्ही बघितलं तर इंडियन विंटर चेरीसुद्धा त्याला म्हणतात, इंडियन विंटर चेरीसुद्धा त्याला म्हणतात. आणि त्याचा उपयोग खरं तर इम्युन सिस्टम स्ट्रॉंग करण्यासाठी, तुमचा ताण कमी करण्यासाठी आणि त्यानंतर तुमची एनर्जी बूस्ट करण्यासाठी सुद्धा केला जातो. म्हणजेच कुठंतरी स्ट्रॉंग इम्युनिटी तुमची करण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अश्वगंधाचा उपयोग केला जातो. असं त्याचं क्लिनिकल उपयोग आहेत, म्हणजे त्याचं औषधी उपयोग अशा प्रकारचे आहेत. त्यामुळं आत्ता काय आहे तर कोविड-19साठी आपल्याला जास्त इम्युनिटीची, जास्त रोगप्रतिकारशक्तीची गरज आहे. आणि आपला आयुर्वेदामध्ये काय सांगितलं की अश्वगंधा ही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं कार्य करतं. त्यामुळं खरं तर हा मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि आता मग याच्याविषयी की पॉईंट आपण बघूयात. की पॉईंट पहिला काय तर अश्वगंधा वनस्पतीविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. कोणत्या भागात आढळते, त्याच्या औषधी उपयोग काय आहे, त्याला सायंटिफिक नाव काय, हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं कुठंतरी गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे ती अफगाणिस्तानशी रिलेटेड आहे आणि अफगाणिस्तानमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात क्लॅश तालिबान आणि अफगाणिस्तान फोर्सेसमध्ये चालू असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं आणि तीच सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. त्यामुळे याच्यामध्ये की पॉईंट आपल्याला काय पाहिजे, जसं की आपण अफगाणिस्तानचं लोकेशन ऑलरेडी बघून ठेवलेलं आहे. याच्या अगोदर मी भरपूर वेळा अफगाणिस्तानचं लोकेशन दाखवले, त्यामुळे आता लोकेशन आज मी नाही दाखवणार, तुम्ही स्वतः जाऊन एकदा बघा. परत आणखी अफगाणिस्तान जास्त न्यूजमध्ये असणार आहे, त्यावेळेस आपण बघणारच आहोत लोकेशन त्याचं कशा पद्धतीने. पण तुम्ही स्वतःसुद्धा एकदा जाऊन बघणं गरजेचं आहे, स्वतः इंटरनेटवरती सर्च करून. त्यामुळं काय होतं, तुम्ही स्वतः जाऊन जर बघितलं तर ते तुमच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये राहण्यासाठी मदत होतं. त्याच्यासाठी सांगतोय, बाकी काय नाही. अफगाणिस्तानचं लोकेशन बघणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट काय तर अफगाणिस्तानमध्ये इंटरनल पॉलिटिक्स कशा पद्धतीचं आहे, त्याची हिस्ट्री काय आहे, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं कुठेतरी गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे ते म्यानमारशी रिलेटेड आहे. आणि म्यानमारमध्ये जे आर्मी चीफ आहेत मिन आंग हयांग यांनी राष्ट्रपतीचे चार्जेस, राष्ट्राध्यक्षाचे चार्जेस म्यानमारचे घेतलेले आपल्याला पाहाव्यास मिळाले. त्याचबरोबर त्यांनी हे पण सांगितलं की 2023मध्ये इलेक्शन होईल असं सुद्धा त्यांनी सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि विशेष करून म्यानमारमध्ये ज्या आंग सान सू की होत्या त्यांना अरेस्ट झाल्यापासून मोठ्या प्रमाणात दंगलीसारखं स्वरूप आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळे आपल्याला पहिला की पॉईंट काय बघायचा आहे तर म्यानमारचं लोकेशन इंडियापासून कुठं आहे, कशा पद्धतीनं आहे, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे, पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट काय आहे तर दुसरा की पॉईंट हा आहे की इंडियासोबतचं म्यानमारचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत. समजते. आता मग म्यानमारचं लोकेशन बघून ठेवूया व्यवस्थितरित्या कशा पद्धतीने आहे.
या मॅपमध्ये आपण बघू शकतोय म्यानमारचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे. इथं आपण म्यानमार बघू शकतो, इंडियापासून ईस्ट साईडला म्हणजे पूर्वेला म्यानमार असलेला पाहाव्यास मिळतं. आणि म्यानमार इथं इंडियाला टच करतो, ही बाँड्री म्यानमारची इंडियाला टच करत असताना पाहाव्यास मिळते. मग कोणकोणते स्टेट जे आहेत ते म्यानमारला टच करतात, बाँड्री लाईन शेअर करतात, तर त्याच्यामध्ये मिझोराम आहे, मणिपूर आहे, नागालँड आहे आणि इकडं अरुणाचल प्रदेश आहे. या राज्यांची बाँड्री म्यानमारला टच करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. म्यानमारसोबत ही राज्य बाँड्री शेअर करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यामुळं याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला कुठंतरी असणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला? पुढची न्यूज जी आपण फ्रंट पेजला ऑलरेडी बघून बसलेलो आहे ती म्हणजे PV सिंधू ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते आणि तेच सेलिब्रेशन करत असतानाची स्पोर्ट पेजला ही न्यूज दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते? त्यामुळे काय काय की पॉईंट बघायचे तो वगैरे मी ऑलरेडी तुम्हाला सांगून बसलेलो आहे. आणि अभ्यासापेक्षा व्यतिरिक्त जर विचार काय झाला तर दिस इज द मोटिवेशन फॉर अस टू स्टडी अ लॉंग. समजते तुम्हाला? त्याच्यासाठी सुद्धा या गोष्टी खरं तर बघणं गरजेचं असतं. इथं आपल्या न्यूज संपत आहेत. आता महत्त्वाचे आर्टिकल्स कोणकोणते आहेत ते डिस्कस करायला सुरुवात करूयात. आपलं जे पहिलं आर्टिकल आहे त्याच्यामध्ये फॅक्च्युअल अशा काही गोष्टी नाही आहेत, परंतु याच्यामध्ये हे सांगितलं की स्पेस रिसर्च जो आहे ना तो आत्तापर्यंत काय गेलं होतं तर प्रत्येक देशाच्या गव्हर्नमेंटकडून स्पेस रिसर्च केला जात होता स्टेट इंटरेस्टसाठी, खरं तर देशाच्या इंटरेस्टसाठी वेगवेगळा रिसर्च करण्यासाठी. परंतु आता जगामधल्या काय महत्त्वाच्या प्रायव्हेट पर्सनॅलिटी ज्या आहेत ना, खाजगी व्यक्तिमत्व जे आहेत महत्त्वाचे, ती सुद्धा स्पेस इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट घेताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग त्याच्यामध्ये इथं फोटो दिला आहे ते आहेत जेफ बेजॉस, जे ॲमेझॉनचे फाउंडर आहेत ते आहेत. त्यांनीसुद्धा आता स्पेसमध्ये एक दिवसाची यात्रा केलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली होती. त्यांचं उड्डाणचं जे फुटेज आहेत, जे व्हिडिओ आहेत ते यूट्यूबवर पण अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. मग ते सुद्धा याच्यामध्ये इंटरेस्ट घेताना दिसत आहेत. त्याचबरोबर बिल गेट्स त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेताना दिसत आहेत. याच्या अगोदर आपण इलॉन मस्कचं या क्षेत्रामध्ये कार्य मोठ्या प्रमाणात असलेलं पाहाव्यास आपल्याला मिळालेलं आहे, इलॉन मस्क. मग त्या पर्सनॅलिटीविषयी सुद्धा आपल्याला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. समजते? म्हणजे ह्या ज्या आहेत ना, ह्या पर्सनॅलिटी प्रायव्हेट पर्सनॅलिटी आहेत. टेक्सास जी मोटर कार आहे त्याच्याशी रिलेटेड इलॉन मस्क ही पर्सनॅलिटी आहे. मग ते टेक्सा मोटर कार्स आय थिंक, टेक्सास आय थिंक, बघा तरी पण तुम्ही कन्फर्म करा. पण हे एका कारच्या कंपनीचे ओनर आहेत इलॉन मस्क, आणि त्यांनी स्पेसमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात खाजगीरित्या कार्य केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळं याच्यामध्ये हे सांगितले की भविष्यामध्ये जाऊन स्पेस जो सब्जेक्ट आहे, अवकाश क्षेत्राचा जो सब्जेक्ट आहे तो खाजगी होईल अशा प्रकारची शक्यता याच्यामध्ये वर्तवलेली आहे. बरोबर आहे. आणि त्यानंतर पुढं आता स्पेसमध्ये इंटरेस्ट घेत आहेत, त्यानंतर ॲटॉमिक एनर्जीमध्ये इंटरेस्ट घेतील, त्यानंतर आणखी काय गोष्टींमध्ये इंटरेस्ट, खाजगी व्यक्तिमत्व, जे मोठमोठी खाजगी व्यक्तिमत्व आहेत ती इंटरेस्ट घेताना आपल्याला पाहाव्यास मिळतील असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याचबरोबर त्यामध्ये मग फोकस ऑन इंडिया चायना म्हटलं आहे, इंडिया चायना रिलेशनशिप वरती सुद्धा याच्यामध्ये थोडासा भर देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे काहीतरी इंडिया स्पेस रिसर्चमध्ये काय कार्य करत आहे आणि त्याचबरोबर चायना त्या स्पेस रिसर्चमध्ये आता कुठपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे याचा सुद्धा उहापोह करण्याचा प्रयत्न या आर्टिकलमध्ये केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग आता या आर्टिकलमधून आपल्याला की पॉईंट काय घ्यायचे आहेत तर पहिला की पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे, इथंच सर्वात जास्त इंडियाचं स्पेस रिसर्चमधलं कार्य काय, चायनाचं स्पेस रिसर्चमधलं कार्य काय, आणि त्याचा भविष्यामध्ये इंडियाला धोका काय निर्माण होऊ शकतो आणि फायदे का होऊ शकतात, या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि विशेष करून सेंटर बिंदू याचा काय आहे, केंद्रबिंदू याचा काय आहे तर स्पेस. त्यामुळं स्पेस रिसर्चची आपली संस्था कुठली तर इस्रो आहे. मग त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. त्याचबरोबर जास्त गाजलेली जगामधली कुठली तर नासा आहे, USA बेस्ड स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे. मग नासाशी रिलेटेड डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला कुठेतरी माहिती असणं गरजेचं आहे या आर्टिकलच्या अंतर्गत. बरोबर आहे. हा पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट इथं चायनाविषयी बोललं गेलं आहे. मग आता इथं इंडिया चायना रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला कुठेतरी असणं गरजेचं आहे. समजते? हे 2 की पॉईंट आपण बघू शकतो. आणि तिसरा की पॉईंट काय तर खाजगी महत्त्वाच्या पर्सनॅलिटी कोणकोणत्या आहेत की त्या स्पेसमध्ये जास्त इंटरेस्टेड आहेत, स्पेस इंडस्ट्रीमध्ये, स्पेस रिसर्चमध्ये. मग त्याचीसुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन काढून आपल्याला ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या आर्टिकलच्या अंतर्गत. समजते तुम्हाला?
याच्यासाठी खरं तर हे आर्टिकल महत्त्वाचं होतं. हे 3 की पॉईंट आपण बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. पुढचं जे हे छोटंसं इकडं आर्टिकल दिलं आहे ना, ते छोटंसं आर्टिकल आहे. आता मेडिकल जो ऑल इंडिया कोटा आहे त्याच्यामध्ये अदर बॅकवर्ड क्लासला 27% रिझर्वेशन देण्यात आलं सेंट्रल गव्हर्नमेंटकडून. हे जाहीर करण्यात आलं. मग हे कुठंतरी चांगली गोष्ट आहे असं या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे. एवढ्या दिवस त्यांना कोणत्याही प्रकारचं आरक्षण तिथं त्या प्रमाणात मिळत नव्हतं अदर बॅकवर्ड क्लासच्या मुलांना, विद्यार्थ्यांना. परंतु आता त्यांचा जो हक्क आहे तो आता खरं तर मिळणार आहे असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे आत्तापर्यंतचं जे डिस्क्रिमिनेशन चालत होतं ना, आत्तापर्यंतची जी तिथं असमानता चालत होती ना, ती असमानता या निर्णयानं खतम झालेली आहे, संपलेली आहे असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे आता ऑल इंडिया कोटामध्ये काय केलं गेलं तर मेडिकल सीट्समध्ये 27% आरक्षण OBCंना दिले गेले त्याच्यामध्ये. त्याचबरोबर इकॉनॉमिकल विकर सेक्शन आहे त्यांनासुद्धा आरक्षण त्याच्यामध्ये दिलं गेलं काही पर्सेंटमध्ये. काल आपण न्यूजपेपरला डिटेल इन्फॉर्मेशन याची बघितली होती, बरोबर आहे. आणि त्यामुळं आता काय झालं आहे तर समाजातून येणाऱ्या प्रत्येक वर्गासाठी तिथं जागा निर्माण झालेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग आता याच्याशी रिलेटेड की पॉईंट याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की याच्याशी रिलेटेड OBC विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. अदर बॅकवर्ड क्लास, मग याच्याशी रिलेटेड त्यावेळेस कमिटी कोणकोणत्या होत्या, अदर बॅकवर्ड क्लास फॉर्म झाला त्यावेळेस याची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. दुसरा की पॉईंट काय तर इकॉनॉमिकल विकर सेक्शन विषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. याचे क्रायटेरिया कोणकोणते आहेत इकॉनॉमिकल विकर सेक्शनचे, तुम्ही इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये कधी येता, त्याचा क्रायटेरिया काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. कारण का तरी इकॉनॉमिकल विकर सेक्शनसाठी जवळजवळ 10% रिझर्वेशन या मेडिकल ऑल इंडिया कोटामध्ये दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते, समजते. त्यामुळे इकॉनॉमिकल विकर सेक्शनविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे, बरोबर आहे. आणि तिसरा की पॉईंट काय आहे तर रिझर्वेशन पॉलिसी इंडियाची काय आहे त्याचीसुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढचा आर्टिकल या न्यूजच्या अंतर्गत नाही, या आर्टिकलच्या अंतर्गत पुढचं आर्टिकल महत्त्वाचं कोणतं आहे ते बघूयात. पुढचं आर्टिकल आहे ते इकॉनॉमीशी रिलेटेड असणारं हे आर्टिकल आहे. आणि याच्यामध्ये विशेष करून काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर याच्यामध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपली जी इकॉनॉमिकल ग्रोथ आहे ती ग्रोथ लो आहे, हायर इन्फ्लेशन आहे. हायर इन्फ्लेशन म्हणजे महागाईला आपण इन्फ्लेशन म्हणतो. म्हणजे आपल्यात इकॉनॉमीची ग्रोथ जी आहे, इकॉनॉमिकची वृद्धी जी आहे ती कमी होत चाललेली आहे आणि महागाई जी आहे ती वाढत चाललेली आहे. त्याचं एक्झाम्पल सर्वात मोठं काय तर फ्युअल प्राइसेस, पेट्रोलच्या किमती असतील, डिझेलच्या किमती असतील, आता ऑइल प्राइसेस आपण ज्या बघतोय ना त्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. जवळजवळ पर लिटर 100 क्रॉस केलेलं आपल्याला, 100 पेट्रोलच्या किमती जर बघितल्या तर पर लिटर 100 क्रॉस केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं, समजते. आणि ही आत्तापर्यंतची सर्वात जास्त किंमत पेट्रोलची मानली जाते. एवढ्या फास्ट म्हणजे किंमत जास्तच आहे आत्तापर्यंतची, तो भाग नाही आहे. परंतु जो वाढण्याचा रेट आहे ना तो आत्तापर्यंतचा सर्वात जास्त मानला जातो. म्हणजेच हा काय आहे तर इन्फ्लेशन रेट आहे, म्हणजे महागाई दर आहे. आणि हा महागाई दर आहे ना तो आता पॅन्डेमिकच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहाव्यास मिळते. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर लोकांची डिमांड वाढवायला लागेल. लोकांची मागणीची शक्ती जी आहे ती मागणीची शक्ती आपण वाढवणं कुठेतरी गरजेचं आहे, असं या आर्टिकलचा कोर गाभा असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं, समजते तुम्हाला. म्हणजेच काय आता यांना सांगायचं आहे तर आपल्या जर इकॉनॉमीची ग्रोथ म्हणजे आपल्या इकॉनॉमीची वृद्धी आपल्याला वाढवायची असेल आणि इन्फ्लेशन म्हणजे महागाई कमी करायची असेल तर लोकांच्या डिमांडमध्ये वाढ करणं गरजेचं आहे, मागणीमध्ये वाढ करणं गरजेचं आहे. आता मागणी म्हणजे काय तर खरेदी शक्ती त्यांची वाढवणं गरजेचं आहे. आता खरेदी शक्ती वाढवणं म्हणजे काय करणं तर खरेदी करण्यासाठी काय लागतं, खरेदी करण्यासाठी पैसा लागतो. पैसा लागतो म्हणजे काय लागतं, इन्कम लागतो. मग तो इन्कम जनरेट करायचा म्हणजे काय करायचं तर त्या लोकांना रोजगार निर्माण करून द्यायचा, बरोबर आहे. आणि त्यांना रोजगार निर्माण केला तर त्याच्यातून इन्कम निर्माण होईल आणि इन्कम निर्माण झाला म्हणजेच काय झालं तर त्यांच्या खिशामध्ये पैसा येईल आणि खिशामध्ये पैसा आला म्हणजे काय झालं तर त्यांची खरेदी शक्ती जी आहे ती खरेदी शक्ती वाढली, समजते तुम्हाला. म्हणजेच तुम्हाला थोडक्यात साध्या भाषेत समजावून सांगतो. आता कोविड-19मध्ये काय झालं आहे तर लोकांचा रोजगार खूप मोठ्या प्रमाणात गेलेला आहे, लोकांचे बिझनेस बुडालेले आहेत. म्हणजेच काय झालं तर त्यांचा इन्कम
कमी झाला. इन्कम कमी झाला म्हणजेच काय झालं तर त्यांची खरेदी शक्ती कमी झाली, म्हणजे त्यांच्या खिशातला पैसा कमी झाला. इन्कम कमी झाला म्हणजे खिशातला पैसा कमी झाला, आणि खिशातला पैसा कमी झाला म्हणजे त्यांची खरेदी शक्ती कमी झाली, म्हणजे खरेदी करण्याची पॉवर कमी झाली. खिशात पैसेच नाही तर खरेदी कसं करणार, म्हणजेच काय झालं खरेदी शक्ती कमी झाली, म्हणजेच त्यांची मागणी जी आहे त्याला आपण डिमांड म्हणतो, डिमांड कमी झाली, बरोबर आहे. आणि डिमांड कमी झाल्यामुळं आपल्या अर्थव्यवस्थेची वृद्धी जी आहे, अर्थव्यवस्थेची वृद्धी, अर्थव्यवस्थेची वाढ आहे ती आपोआप कमी होणार आहे, बरोबर आहे. जर बाजारामध्ये खरेदी विक्रीच नाही झाली तर अर्थव्यवस्था वाढणारच नाही, बरोबर आहे. ॲक्टिव्हिटीज काय होत नसेल तर वाढेल कशी अर्थव्यवस्था, बरोबर आहे. म्हणजे अर्थव्यवस्था काय झाली, ग्रोथ अर्थव्यवस्थेची लो झालेली आपल्याला पाहाव्यास मिळाली, बरोबर आहे. आणि त्यामुळं काय होतं आहे तर इन्फ्लेशन वाढत आहे, म्हणजे महागाई वाढत आहे. समजते तुम्हाला काय होत आहे तर महागाई वाढत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आता महागाई वाढणं म्हणजे काय होणं तर चलनाची किंमत जी आहे, आपल्या चलनाची किंमत जी आहे ती कमी होणं, त्याला आपण महागाई वाढणं असं म्हणतो. चलनाची किंमत कमी होणं म्हणजे तुम्हाला सांगतो काय आहे ते. 1 रुपयामध्ये मी अगोदर एक पेन घेत होतो आणि आता त्याच एका पेनसाठी मला 10 रुपये द्यावं लागत आहेत. समजते, याला काय झालं, पेन एकच आहे परंतु त्याला द्यावं लागणारी किंमत जी आहे ती वाढलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे पेन एकच आहे परंतु चलनाची किंमत जी आहे ती कमी झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. एक पेनच्या बदल्यात मला 1 रुपया द्यावा लागत होता, आता एका पेनच्या बदल्यात मला 10 रुपये द्यावं लागत आहेत, बरोबर आहे. म्हणजे कुठंतरी चलन जे आहे आपलं त्याची जी व्हॅल्यू आहे, किंमत आहे ती कमी झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि ही चलनाची किंमत कधी कमी होते तर आपली अर्थव्यवस्था डबघाईला चाललेली असते, आपली अर्थव्यवस्था म्हणजे अर्थव्यवस्थेची ग्रोथ कमी कमी होत चाललेली असते, त्यावेळेस आपल्याची चलनाची किंमतसुद्धा कमी कमी होत जाते. मग आता आपल्याला चलनाची किंमत वाढवायची म्हणजे अर्थव्यवस्था वाढवायची, आपल्याला अर्थव्यवस्थेची वाढ आपल्याला करायची आहे, अर्थव्यवस्थेची ग्रोथ वाढवायची आहे आपल्याला. मग अर्थव्यवस्थेची ग्रोथ वाढवायची आहे म्हणजे काय करायचं आहे तर लोकांची खरेदी शक्ती वाढवायची आहे, बरोबर आहे. म्हणजे काय तर लोकांची डिमांड वाढवायची आहे, मागणी वाढवायची आहे. म्हणजे काय करायचं आहे तर त्यांचा इन्कम वाढवायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे तर त्यांचा रोजगार त्यांना निर्माण करून द्यायचा आहे. त्यांचे जे रोजगार बुडलेले आहेत ते त्यांचे जे बिझनेस बुडलेले आहेत ते बिझनेस वर आणण्यासाठी त्यांना मदत करणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला. आणि हे बिझनेसवर आले, त्यांना रोजगार निर्माण झाला तर त्यांची खरेदी शक्ती वाढणार आहे, म्हणजे त्यांचा इन्कम वाढणार आहे. आणि खरेदी शक्ती वाढली म्हणजे त्यांचा डिमांड वाढणार आहे, आणि डिमांड वाढली म्हणजे आपोआप काय होणार आहे तर अर्थव्यवस्थेची वाढ होणार आहे. हेच सांगण्याचा प्रयत्न या आर्टिकलमध्ये केला आहे. फक्त थोड्या इकॉनॉमिकल लँग्वेजमध्ये केला आहे, खूप सर्च लेवलच्या लँग्वेजमध्ये केला आहे, परंतु मी जे तुम्हाला सांगितलं ना ते अतिशय सोप्या आणि मराठी आपल्या भाषेमध्ये, आणि तेच या लेखकाला इथं या आर्टिकलच्या माध्यमातून सांगायचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. मग आता या आर्टिकलमधून घ्यायचे की पॉईंट, आता कोर गाभा मी समजावून सांगितलं तुम्हाला काय आहे नेमकं या आर्टिकलचा कोर गाभा. मग याच्यातून पहिला की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं आहे तर पहिला की पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे इन्फ्लेशन ही डेफिनेशन आहे महागाईची, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. विशेष करून कन्सेप्च्युअल इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. दुसरं की पॉईंट काय आहे तर डिमांड सप्लायचा कर्व तुम्हाला माहिती पाहिजे. डिमांड सप्लायचा संबंध म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचा संबंध तुम्हाला इकॉनॉमीमधून त्याचा अभ्यास करून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. समजते तुम्हाला. हे 2 की पॉईंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि बाकी तुम्हाला मी एम्प्लॉयमेंट सांगितलं, एम्प्लॉयमेंट जनरेशन सांगितलं, त्याचीसुद्धा बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही इकॉनॉमिक्स करणार आहात ना त्यावेळेस तर ते परफेक्ट तुमचं होऊन जाईलच, त्यात काय वाद नाही. पुढचं आर्टिकल बघूयात. इकडचं जे छोटंसं आर्टिकल आहे ना इथं, हे टोकियो ऑलिम्पिकवर बोललं जाते. 2 आठवडे झाले तरीसुद्धा आपण गोल्ड मेडल अजून मिळवू शकलो नाही असं बोलणार हे आर्टिकल. आणि त्याच्यामध्ये आपण मग अयशस्वी तरी ठरणार नाहीत ना अशा प्रकारची भाषा या आर्टिकलमध्ये केली. बाकी या आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे फॅक्च्युअल गोष्टी, त्यामुळे हे डिस्कशन करण्यात काय अर्थ नाही. पुढचं आर्टिकल आहे पेगासस विषयी. जसं की मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं जास्त न्यूजमध्ये असणार आहे, त्याच्यासाठी मी वेगळे लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवले. ते लेक्चर जर तुम्ही बघितलं नसेल तर ते बघून घ्या, त्याच्या नोट्स व्यवस्थित बनवून ठेवा. कारण पेगासस हा मुद्दा जो आहे तो खूप जास्त न्यूजमध्ये असणारा मुद्दा आहे, त्यामुळे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं गरजेचंच आहे. त्याच्यासाठीच मी वेगळी पेगाससविषयी इन्फॉर्मेशन देणारे लेक्चर बनवले ऑलरेडी. त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिली, त्याची इन्फॉर्मेशन डिटेल बघून ठेवा, त्याचे नोट्ससुद्धा काढून ठेवा. आणि या आर्टिकलमध्ये वेगळा अँगल एक काय सांगितलं की डेमोक्रेसीला धोका होऊ शकतो, डेमोक्रेसीला आपल्या लोकशाहीला.
जर लोकांची पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्ही बघत असाल, त्यांच्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनवर गदा आणत असाल, म्हणजेच काय तर विविध जर्नलिस्ट जे आहेत, पत्रकार आहेत, त्यांचेसुद्धा मोबाईल हॅक केलेला आपल्याला याच्या अंतर्गत पाहाव्यास मिळाले. त्यामुळं कुठं तर लोकशाहीला पेगासस जो आहे तो काळा डाग आहे, धब्बा आहे, म्हणजेच काय तर धोका निर्माण झालेला आहे, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. बाकी पेगासस विषयीच बोलले आणि त्या पेगासस विषयी बोलणारं मी वेगळं लेक्चर ऑलरेडी बनवले. त्यामुळे इथं तुम्हाला सांगण्यासारखं त्याच्यामध्ये काय नाही. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन बघणार ते लेक्चर तुम्ही बघून घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट राहणार नाही. मग आता याच्यातून पहिला की पॉईंट आपण काय घेऊ शकतो तर डेमोक्रेसी घेऊ शकतो. डेमोक्रेसीची कन्सेप्ट काय आणि भारतीय राज्यघटनेमध्ये डेमोक्रेसीला काय स्थान आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन बघून ठेवून आपण कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या आर्टिकलच्या अंतर्गत. दुसरा की पॉईंट काय बघायचं आहे तर पेगाससविषयी इन्फॉर्मेशन बघायची, ती मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आणि त्याच्याविषयी लेक्चर बनवले, त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, परंतु त्याच्या नोट्स काढून ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्या नोट्ससुद्धा काढून ठेवा तुम्ही लेक्चर बघत असतानाच. इथं हे आर्टिकल समाप्त होतं आहे आणि आजचा द हिंदूसुद्धा इथं मी समाप्त करतो आहे. आजच्या द हिंदूमध्ये एवढंच इम्पॉर्टंट होतं. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व आपल्या मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.